नामस्मरण केलं पाहिजे, त्या पांडुरंगाला आपण शरण केलं पाहिजे। 84 लक्ष योनीच्या प्रवासातून आपली जर सुटका करावयाची असेल तर आपण सतत ईश्वराच्या नामस्मरणामध्ये तल्लीन राहायला पाहिजे। उपजल्या पिंडा मरण सांगते, उपजल्या पिंडा मरण सांगते, मरते उपजते सवेची, मरते उपजते सवेची, मरण सांगते, मरते उपजते सवेची। माणूस जर जन्माला आला आहे तर मृत्यू हा त्याचा अटळच आहे, हे असं चालत राहणार। जन्माला येणं मरण हे चक्र सतत फिरतच राहणार आहे। म्हणून आपल्याला 84 लक्ष योनीच्या प्रवासातून जर सुटका करावयाची असेल तर आपण सतत नामस्मरण केलं पाहिजे। जन्म मृत्यू हा खेळ तर सतत चालूच असणार आहे। तुका म्हणे माळ गुंतले या हाती, तुका म्हणे माळ
घरी घेऊन येतो. घरी आणल्यानंतर आपण त्याचा वापर पाणी भरण्यासाठी करतो. पाणी भरून ठेवतो. त्यामध्ये पिण्याचं जे पाणी आहे ते आपण माठामध्ये ठेवलेलं असतं.